नमस्कार मित्रांनो, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की इथे सागरच्या घरी सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात. तेवढ्यात लगेच बाहेरून आवाज येतो, माझ्यासाठीही नाश्ता आणा, मला खूप भूक लागली ताई. आता मात्र इंद्रा ताई अशी हाक मारताच लगेच उठून दरवाजात येते आणि तिच्या भावाला कडकडून मिठी मारते आणि म्हणते, कसं आहे माझ्या मासोळ्या. तर लगेच लकी आणि कोमलही येऊन मामाचे आशीर्वाद घेतात. त्यावर लगेच त्याचे मामा लकीला म्हणतात, अरे लकी, तू काय नारळासारखा सरळच वाढलाय आणि मी बघ ना. तर लगेच इंद्रा म्हणते, हो ना, तू असा का बोंबलावानी सुकलाय नुसताच. तर लगेच बाबू काका म्हणतात, बोंबलावानी सुकलेला दिसतोय का तो, आल्यावानी इकडं तिकडं पसरलेला नाही दिसत का तुला. मग आता सर्वजण हसत असतात. तेव्हा इंद्रा म्हणते, अरे वहिनी नाही आली का. तर लगेच महादेव मामा म्हणतात, नाही, तिच्या पण भाचीचा साखरपुडा होता. मग मी तिला बोललो, तू तुझ्या भाचीच्या साखरपुड्याला जा, मी माझ्या भाच्याच्या साखरपुड्याला जाणार. तर इंद्रा म्हणते, ठीक आहे ठीक आहे, जा कोमल, मामासाठी नाश्ता घेऊन ये, पाणी घेऊन ये. तेवढ्याच सागर तिथे येतो. तर महादेव मामांचा नमस्कार करतो. तर तो ऑफिसला निघालेला असतो. तर मामा नाही नाही, आज तुझा साखरपुडा आहे, कुठेही जायचं नाही. त्यावर लगेच सागर मामाला बोलतो, अहो मामा, साखरपुडा संध्याकाळी आहे ना, माझं महत्वाचं काम आहे, ते मी करून येतो. मग लगेच इंद्रा सागरला म्हणते, अरे सागऱ्या, तुझा मामा एवढा लांबून आलाय तुझ्या साखरपुड्यासाठी आणि त्याच्याबरोबर बोलायचं सोडून काय तू ऑफिसला चाललाय. त्यावर सागर म्हणतो, अगं आई, मी लवकरच येणार आहे आणि एकदा की संध्याकाळी साखरपुडा झाला ना, आपल्याकडे वेळच वेळ, मग बोलू ना मामा. तर लगेच महादेव मामा म्हणतात, ठीक आहे, ये तुझं काम करू. त्यानंतर बाबू काका म्हणतात, ए इंद्रा, तुझा भाऊ एवढ्या लांबून आलाय, त्याला असंच उभं करणार आहे का, त्याला काही जेवायला देणार आहे की नाही, त्याला भूक लागली असेल ना. तर लगेच इंद्रा म्हणते, हो बाई, एवढ्या लांबून आलाय माझा भाऊ, चल बरं बैस बैस, मी तुला जेवायला आणते. आता इथे सर्वजण टेबलावरती जेवणासाठी बसलेले असतात. त्यानंतर मग इथे मुक्ताच्या घरी माधवी आणि पोरू काका मुक्ताबरोबर बोलण्यासाठी आलेले असतात. तर पोरू काका मुक्ताला म्हणतात, मुक्ता, हे जे काही चालू आहे ते तुझ्या मनासारखं नाहीये हे आम्हाला माहीत आहे, पण यानंतर तुझ्या आयुष्यात खूप सुखाचे आनंदाचे दिवस येणार आहेत, एवढं मात्र मला नक्की माहीत आहे. तेव्हा मुक्ता म्हणते, अरे बाबा, तू नको एवढा विचार करू, तू आतापर्यंत जेवढी आईची काळजी करत आलायस ना, त्यापुढे पण अशीच काळजी तुला घ्यायची. मग पोरू काका मुक्ताला अंगठी दाखवतात. त्यानंतर इकडे सई तिच्या फ्रेंडला दाखवत असते, हे बघ, मी माझ्या पप्पासाठी अंगठी बनवली आहे, माझ्या पप्पाचं नाव सागर आहे ना, म्हणून मी सागर या नावाने अंगठी बनवली. तेवढंच सागर तिथे आलेला असतो. सई मात्र सागरला तिथे बघून खूपच खुश होते आणि म्हणते, ए बघ, माझा पप्पा मला घ्यायला आलाय. आता सागरला तिथे बघितल्यानंतर सईला खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर इथे मुक्ता म्हणत असते, बाबा, ही अंगठी तर तुला आईने गिफ्ट दिलेली आहे ना पाडव्याच्या वेळेस, आणि तुला माहीत नाही, ही अंगठी घेण्यासाठी आम्ही कुठे कुठे फिरलो होतो ते, त्यामुळे ही अंगठी तू कुणालाही द्यायची नाही, तुझ्या जवळच ठेवायची, तुमच्या प्रेमाचं प्रतीक आहे ते. मग लगेच पोरू काका म्हणतात, म्हणजे तुला म्हणायचंय ना, या अंगठीनेच आमच्या दोघांमध्ये खूप प्रेम आहे, मग ही अंगठी आपण सागरला देऊया, हे प्रेमाचं प्रतीक आहे ना, मग तुलाही कळेल सागरचं किती प्रेम आहे ते, त्यामुळे आपण ही अंगठी खरं तर सागरलाच द्यायला पाहिजे, असे आता पोरू काका मुक्ताला म्हणत असतात. त्यानंतर इथे सागर सईला भेटण्यासाठी शाळेत आलेला असतो आणि लगेच तो सईला मिठी मारतो. मग मात्र सई खूपच खुश झालेली असते आणि म्हणते, अरे पप्पा, तू इकडे कसा काय आला, तू मला भेटायला आलास की तुझं काही काम होतं. तेव्हा सागर म्हणतो, नाही ग बाळा, मी तुलाच भेटायला आलो. तेव्हा लगेच सई म्हणते, हो, मग आता खूपच मज्जा येणार आहे, तू मला भेटायला आलाय, तुझं काम नाही ना काही आता. तेव्हा सागर म्हणतो, नाही ग बाळा, मी सगळी कामं बाजूला ठेवून तुला भेटण्यासाठी आलो. मग सई म्हणते, हे बघ बाबा, मी काय केलंय, तुझ्यासाठी अंगठी बनवली, यस फॉर नावाची, मस्त आहे ना. सागर म्हणतो, वाव, खूपच छान बनवली. त्यानंतर इकडे मुक्ता म्हणत असते की नाही आई बाबा, मी तुमचं काही ऐकणार नाही, ही अंगठी सागरला द्यायची नाही, ती तुमच्याजवळच ठेवायची आहे. तेव्हा माधवी म्हणते, अगं मुक्ता, काही हरकत नाही, अंगठी दिली तरी चालेल. मात्र मुक्ता त्या दोघांचं काहीही ऐकायला तयार नसते. तेव्हा पोरू काका म्हणतात, जाऊ दे माधवी, जेव्हा तिला खरं पटेल की वाटेल की आपले आई वडील आपल्यासाठी योग्य निर्णय घेतला आहे, त्यावेळेस ती नक्की आपलं ऐकेल, त्यामुळे जाऊ दे, राहू दे, आपल्याकडेच ही अंगठी, असे आता पोरू काका माधवीला म्हणत असतात. तर त्यानंतर इथे सई सागरला म्हणत असते, पप्पा चल ना मग आता घरी जाऊया ना. तर सागर म्हणतो, नाही बाळा, मी तुला लवकरच इथून घरी घेऊन जाणार आहे, आता तुला तुझ्या मम्माच्या घरी जावं लागेल. तेव्हा सई म्हणते, ठीक आहे, परंतु ही अंगठी तुझ्याजवळ ठेव बर का. तर सागर त्या अंगठीकडे बघत असतो आणि म्हणतो, वाव, खूपच मस्त. आणि आता सई आणि सागर दोघेही खूपच खुश असतात.
तेवढ्यात लगेच सावनी तिथे येते आणि सागरला असं सईबरोबर खुश पाहून सावनीला मात्र खूपच राग येतो. ती जोरजोरात टाळ्या वाजवायला लागते आणि म्हणते, वा वा वा, म्हणजे आता तू इथे पण तमाशा करायला आलाय का? काल माझ्या घरी केलेला तमाशा विसरला की काय? का तो कमी पडलाय म्हणून इथे आलाय? तर सागर म्हणत असतो, नाही, इथे मी फक्त माझ्या मुलीला भेटायला आलो होतो. तेव्हा लगेच सावनी म्हणते, नाही भेटू देणार, ती माझी मुलगी आहे आणि तिची कस्टडी आता माझ्याकडे आहे, त्यामुळे तू तिला भेटू शकत नाही. तर लगेच सावनी म्हणत असते, आणि यापुढे माझ्या घरी येऊन असा तमाशा करण्याची गरज नाही आणि सईला भेटण्याची सुद्धा गरज नाही. आणि ती सईला म्हणते, चल सई, आता घरी जाऊया आपण. असे सागर देखा ती जोरात सईला ओरडत असते आणि सईचा हात धरून तिला घरी घेऊन चाललेली असते. मात्र हे सर्व बघून सागरला खूपच वाईट वाटलेले असते. तो काही न बोलता शांत बसलेला असतो आणि इथे सईलाही तिच्या पप्पाला सोडून जावंसं वाटत नसते. तीही तिच्या पप्पाकडे बघत असते. मग सागर समोर सावनी सईचा हात धरत ओढत तिला गाडीमध्ये घेऊन जाते. त्यानंतर इथे आता सोसायटीत सर्वजण साखरपुड्यासाठी खूप सुंदर असे तयार झालेले असते. तर इथे इंद्रा, लकी सर्वजण खूपच डान्स करत असतात. तर आता बाबू काका इंद्राला म्हणत असतात, अगं इंद्रा, काय चालू आहे? मात्र तिचे लक्षच नसते, ती खूप डान्समध्ये बेभान असते. तर इथे माधवी वरतून हे सर्व बघत असते आणि पोरू काकांना म्हणते, अहो हे सर्व काय चालू आहे? काय तमाशा लावला या लोकांनी? किती आवाज करताय ते? तर लगेच इथे बाबू काका इंद्राला म्हणत असतात, अगं इंद्रा, 7:30चा टाईम आहे, मुहूर्त चुकायला नको आपल्या सागराच्या साखरपुड्याचा. तू काय डान्स करत बसले? चल ना पटकन. तर लगेच इंद्रा म्हणते, हो हो बाई, माझ्या सागराचा साखरपुडा आहे, मुहूर्त चुकायला नको, चला 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 पटकन. मग आता सर्वजण नाचत नाचतच वरती आलेले असतात आणि लगेच पोरू काका माधवीला म्हणतात, माधवी जा पटकन, आता हे सर्व लोक आलेत ना, मग त्यांचं औक्षण करायचंय ना, मग चल. मग माधवी दरवाजात औक्षण करण्यासाठी आलेली असते. मात्र सर्वजण इतके नाचात गुंग असतात की माधवीकडे कोणी लक्षच देत नाही. तिला औक्षणही करता येत नाही. ती प्रत्येकाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करते, परंतु जेतो ज्याच्या त्याच्या नाचण्यात गुंग असतो. मग आता सर्वजण नाचत नाचतच आतमध्ये आलेले असतात. तर माधवी म्हणते, काय लोक आहेत बाई हे? तर आता आतमध्ये गेल्यानंतर स्वाती म्हणते, अहो पप्पा, ही काय पिपाणी लावली, करा ती बंद, कसा आवाज येतो? तेव्हा माधवी म्हणते, अगं ये, ती पिपाणी नाहीये, ती सनई आहे. किती मस्त मधुर आवाज येतोय ना, शांत पद्धतीने. तर लगेच बाबू काका म्हणतात, ठीक आहे ठीक आहे, तुमची पद्धत मस्त आहे, जे काय आहे ते चालू द्या तुमचं. लगेच इंद्रा म्हणते, नाही या सागरचे पप्पा, असं नाही, सगळं त्यांच्या पद्धतीने जरी होणार असलं तरी आपल्या पण काही पद्धती आहे, त्या आपण पार पाडणार आहेत. तर लगेच माधवी विचारते, परंतु सागर कुठे? तर लगेच इंद्रा म्हणते, तो ऑफिसमध्ये गेलेला आहे आणि तो लवकरच येणार आहे, असे आता सर्वजणांना इंद्राने सांगितलेले असते. इथे सर्व तयारी झालेली असते. गुरुजीही आलेले असते. सर्वजण खूपच खुश असतात. त्यानंतर इकडे सावनी हर्षवर्धनला म्हणत असते, या मुक्ता आणि सागरमध्ये नक्की काहीतरी चालू आहे. मी किती कॉल केले तिला, परंतु ती माझा फोन घेतच नाहीये. मी काय करू? मी पुन्हा कॉल करते. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, थांब सावनी, तू माझ्या फोनवरून कॉल कर, म्हणजे अननोन नंबर दिसेल आणि ती टपकन उचलेल, तुझा कॉल घेत नसेल बहुतेक ती. तेव्हा लगेच सावनी आता हर्षवर्धनच्या मोबाईलवरून फोन करते. मग आता इथे फोन मिहिकाने उचललेला असतो. तर लगेच मिहिका म्हणते, कोण आहे? तर सावनी म्हणते, मी मुक्ताची मैत्रीण आहे. कुठे मुक्ता? काय चालू आहे? तर मिहिका म्हणते, तिचा साखरपुडा आहे आज. तर लगेच सावनी म्हणते, हो का? तिने मला पण बोलवलं होतं, परंतु मला ना ॲड्रेस माहिती नाहीये, प्लीज मला ॲड्रेस सांगशील का? तर मिहिका म्हणते, ठीक आहे, मी तुला ॲड्रेस पाठवते, आणि फोन बंद करते. मग सावनी हर्षवर्धनला म्हणते, मी बघतेच ही मुक्ता नेमकं कुणाबरोबर साखरपुडा करते, मला जावंच लागेल. तेव्हा लगेच सावनी हर्षवर्धनला म्हणत असते, आणि हा सागर पण अशा कोणत्या मुलीबरोबर लग्न करतोय, साखरपुडा लगेच 2 दिवसात करतोय, जो इतकी चांगली आहे असं म्हणतोय, मला जाऊन बघावंच लागेल. तेव्हा हर्षवर्धन म्हणतो, ठीक आहे, तुला आता ॲड्रेस पाठवलाय ना, मग तू जा, पण तिच्यासाठी काहीतरी जाताना गिफ्ट घेऊन जा. त्यानंतर मित्रांनो, पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे साखरपुड्याची सर्व तयारी झालेली असते. तर मात्र सागर ऑफिसमध्ये गेलेला असतो. मग इथे सर्वजण सागरची वाट बघत असतात. तेवढ्यात सागर आलेला असतो. मग आता साखरपुड्याचा कार्यक्रम चालू होतो. सागर आणि मुक्ता दोघेही एकमेकांना अंगठी घालत असतात. तर आता सागर सईने दिलेली अंगठी मुक्ताला घालतो. तेव्हा मिहिका म्हणते, हे काय लहान मुलांसारखी अंगठी आणली, अशी कुणी अंगठी करतं का? तर लगेच सागर म्हणतो, ही अंगठी खूप स्पेशल आहे.
आणि ती सईनी दिली आहे मला, यस फॉर सागर. तेव्हा मुक्ता म्हणते, यासारखं दुसरं गिफ्ट मला कधीही मिळू शकत नाही. माझ्यासाठी यस फॉर सईच राहील कायम. आणि आता मुक्ताला हे गिफ्ट घेऊन खूपच आनंद झालेला असतो. त्यानंतर मित्रांनो, पुढे काय होणार हे बघत राहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल